नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आजचा घटक आहे पाहुण्यांचा परिचय. पाहुण्यांचा परिचय किंवा उपस्थितांचं स्वागत करत असताना सूत्रसंचालकानं त्या संबंधितांचं नाव हे कसं घ्यावं याबद्दलची माहिती मी या व्हिडिओच्या द्वारे आपल्याला देत आहे. तर प्रत्येक आपण सेशन, प्रत्येक व्हिडिओ आपण प्रत्येकानं बारकाईनं पहा. आपल्याला सूत्रसंचालन म्हणजे काय आणि सूत्रसंचालनाबाबतची माहिती निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला सविस्तररित्या मिळत आहे. म्हणून तर राज्यातून अनेक फोन याबाबत येत आहे. तर आपण आपल्या घटकाकडे या ठिकाणी वळूया. जाहीर कार्यक्रमामध्ये अनौपचारिक संवाद साधण्याची रीत हल्ली लोप पावत आहे. अनौपचारिक संवादात खरे तर भाषा विवेक न गमावलेली सहजता आपल्याला अपेक्षित असते. सहज प्रसन्न भाषेचा वापर हल्ली बांधवांनो दुर्मिळ होत चाललेला आहे आणि अशा भाषेचा नेटका वापर जर आपण केला, आलेल्या पाहुण्यांना जर आपण सूत्रसंचालकानं आदरयुक्त आदरार्थी जर स्थान दिलं तर त्या कार्यक्रमाची उंची आपोआप वाढत असते. आणि बऱ्याच अंशी सूत्रसंचालक कार्यक्रमामध्ये पाहुण्यांचा परिचय किंवा पाहुण्यांचा नामोल्लेख करत असताना त्या पाहुण्यांबद्दल आदरयुक्त न बोलल्यामुळं त्या सूत्रसंचालकाला आरोगंट किंवा तो सूत्रसंचालक लोकांबद्दल चांगलं बोलत नाही. आणि अशा सूत्रसंचालकाला, आरोगंट उद्धट बोलणाऱ्या सूत्रसंचालकाला कार्यक्रमामध्ये बोलवायला नको असा सूर बांधवांनो अलीकडच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला ऐकायला मिळतो. मग अशा वेळेस मी सूत्रसंचालकांना सांगेन की एखादा तुमचा बूट आहे आणि त्या बुटाला तुम्ही पॉलिश करत आहात आणि ते पॉलिश जर व्यवस्थित नसेल आणि त्या पॉलिशने बूट जर चकचकत नसेल, नव्यासारखा जर वाटत नसेल तर ते पॉलिश बिनकामाचं कुचकामी ठरतं. त्याच पद्धतीनं सूत्रसंचालकाने जर पाहुण्यांचं नाव किंवा पाहुण्यांचे गौरवार्थी जर उल्लेख केला नाही तर ते सूत्रसंचालक कुचकामी ठरतं. हा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यासाठी सूत्रसंचालकानं त्यांच्याबद्दल लांबलचक विशेषण तुम्ही अजिबात वापरू नका. अतिशय थोडक्या 1, 3, 4, 5 सेकंदामध्ये आणि वेळेचं काळाचं भान ठेवून सूत्रसंचालकानं त्यांच्याबद्दल बोलावं. उदाहरणार्थ माननीय श्री बाळासाहेब जाधव, आदर्श जिल्हा परिषद सदस्य, असं त्यांच्याबद्दल सूत्रसंचालकानं बोलावं. एखादा महाविद्यालयामध्ये शिकवणारा शिक्षक असेल तर प्राध्यापक सन्माननीय अमितराव शिंदे सर यांचं शुभ आगमन होतंय. तर अशा रीतीनं तुम्ही त्यांच्याबद्दल बोला, आदरयुक्त बोला, माननीय श्री असं त्यांच्याबद्दल बोला आणि आदरयुक्त त्याच्यामध्ये वापर करा. उदाहरणार्थ मी परवाच्या भागामध्ये आपल्याला सांगितलंय की संयोजकाने निवेदकाच्या कानात सांगितलंय की बाळू जाधव असं नाव घ्या, परंतु सूत्रसंचालकानं अशा वेळेस असं नाव न घेता माननीय श्री बाळासाहेब जाधव यांचं आगमन होतंय. अशा रीतीनं आदरयुक्त नाव जर सूत्रसंचालकानं घेतलं तर येणारा मान्यवर आणि उपस्थित पाहुणे हे सूत्रसंचालकाचं सूत्रसंचालन लक्षात ठेवतात आणि अशा सूत्रसंचालकाला पुन्हा पुन्हा मागणी होत असते. मग या निमित्तानं प्रत्येक निमंत्रितामागे श्री किंवा श्रीमती किंवा प्राध्यापक, डॉक्टर, माननीय हीच ना अशा अनेक उपाधी हव्यात अशी सर्वसाधारण खऱ्या अर्थानं एक खरी आणि प्रचलित अशी समजूत आहे. त्यामुळे कार्यक्रम हा कंटाळवाणा होणार नाही याची सूत्रसंचालकानं काळजी घ्यावी आणि त्या खुबीनं वेळेचं, परिस्थितीचं भान लक्षात ठेवून कोणाला कोणत्या पद्धतीच्या उपाधी द्यायच्यात. नाहीतर तो प्राध्यापक आहे आणि प्राध्यापकाबद्दल त्याचा नामोल्लेख न करता तुम्ही जर राजकीय व्यक्ती आहे अशा रीतीने त्याचा नामोल्लेख केला तर तुमचं सूत्रसंचालन किंवा पाहुण्यांचा परिचय देताना तुम्ही कुठंतरी चुकताय. ही बाब सूत्रसंचालकाने या व्हिडिओच्या निमित्तानं लक्षात घ्यावी असंच या निमित्ताने सांगेन. आणि तुम्ही जर आदरयुक्त बोलला, आदर दिला तर तुम्हाला समाजाकडून आदर मिळेल. हेच जाता जाता मी या व्हिडिओच्या द्वारे आपल्याला सांगेन. म्हणून सूत्रसंचालकाने पाहुण्यांचा परिचय देताना किंवा उपस्थितांचं स्वागत करताना आदरयुक्त बोला. अर्थात जास्त विशेषण किंवा जास्त उद्गार किंवा जास्त असं हरभऱ्याच्या झाडावर चढवल्यासारखं वाटेल अशा रीतीनं सूत्रसंचालकानं बोलू नये. धन्यवाद.